Good morning, students. Now we come to the next unit, that is fourth unit, definite integration. In definite integration, the first point is that definite integral as a limit of a sum. In reduced topics, this point is deleted. So in the textbook 4.1, this point in chapter 4.1, definite integral as limit of sum, and its examples with exercise 4.1 up to. So page number 151 to page number 156, all this deleted. So in chapter 4, definite integration, we come to the second point, fundamental theorem of integral calculus. मग बघा फंडामेंटल थेरम. आता इंटिग्रेशन पूर्णपणे जे आपण मागच्या आठवड्यापर्यंत कंप्लीट केलं, तिसरं युनिट. तर या डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये पहिला पॉईंट आता आपल्याला दिसेल, फंडामेंटल थेरम. सो सी फर्स्ट लाइन, let f be continuous function defined on closed interval ab and integral fx dx is equal to gx plus c. Then जर इंटिग्रलची किंमत तुमची gx plus c निघत असेल तर इंटिग्रेशन a to b fx dx is equal to gx plus c ब्रॅकेट कंप्लीट a to b, म्हणजे या ठिकाणी a हे लोअर लिमिट असेल इंटिग्रलला आणि b हे अप्पर लिमिट असेल इंटिग्रलसाठी. मग उत्तराकडे राईट साईडकडे सुद्धा तुम्ही g ऑफ x a to b ब्रॅकेट करून लिहिलं. आता डेफिनाइट इंटिग्रल सोडवायचं कसं, खालची ओळ बघा. इंटिग्रेशन लेफ्ट साईडला आहे, इंटिग्रेशन a to b fx dx इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये g ऑफ b प्लस c मायनस g ऑफ a प्लस c दिसतंय. दोन ब्रॅकेट दिले चौकोनी ब्रॅकेटमध्ये. याचा अर्थ असा होता, इन द गिवन आन्सर ऑफ इंटिग्रल put upper limit first and then put lower limit at the second time. म्हणजे पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकलं तर g ऑफ b प्लस c मायनस लोअर लिमिट टाकलं g ऑफ a प्लस c. मग आपण निगेटिव्ह साईनमध्ये ॲब्सॉर्ब केलं तर g ऑफ b प्लस c मायनस g ऑफ a मायनस c. सो फायनल आन्सर काय मिळते तुम्हाला, g ऑफ b मायनस g ऑफ a. म्हणजेच इंटिग्रल तुम्हाला काय मिळत आहे, a टू b fx dx इज इक्वल टू gb मायनस ga. दिस इज कॉल्ड ॲज फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस अँड दिस इज यूज फॉर डेफिनाइट इंटिग्रल. मग ह्या ज्या इंटिग्रलमध्ये ज्यावेळेस लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आपण इंटिग्रेशनला लागणार त्यावेळेस एला म्हणायचं लोअर लिमिट आणि बीला म्हणायचं अप्पर लिमिट. येतं आहे लक्षात. मग दोन एक्झाम्पल बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे.
राईट साईडला इव्हॅल्युएट द इंटिग्रेशन 2 to 5 एक्स स्क्वेअर मायनस एक्स डी एक्स. मग पहिला एक्स स्क्वेअरचे इंटिग्रल, दोन इंटिग्रल सेपरेट होतील ते, परंतु आपण एकत्र सोडवू. पहिल्याचं इंटिग्रलची किंमत मिळाली एक्स क्यूब अपॉन 3 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 एक्सचं इंटिग्रल. याला ब्रॅकेट केला, लोअर लिमिट 2 टाकलं आणि अप्पर लिमिट 5 टाकलं. मग पहिल्यांदा अप्पर लिमिट टाकायचं मायनस लोअर लिमिट टाकायचं त्या फंक्शनमध्ये दिलेल्या उत्तरामध्ये. मग 5 क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस 5 स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस 2 क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस 2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. काय मिळते मग? 5चा क्यूब 125 भागिला 3 मायनस 25 भागिला 2 मायनस 8 अपॉन 3 मायनस मायनस तो प्लस झाला 4/2. 6000ला 6 करून घेतला तर तुम्हाला 151 डिवायडेड बाय 3 हे फायनल आन्सर मिळतं आहे तिथं. मग जनरली नेहमी लक्षात ठेवायचं, जर इंटिग्रल आपल्याला काढता येत असेल तर फक्त अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केल्यानंतर एक फिक्स व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे, जे त्याचं डेफिनाईट इंटिग्रलचं उत्तर असेल, की जो एक कॉन्स्टंट असेल, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो 0 असो, परंतु येणारं उत्तर हे तुमचं एक कॉन्स्टंट असेल. मग आता काही प्रॉपर्टीज आहेत या डेफिनाईट इंटिग्रल्समध्ये, आणि ह्या प्रॉपर्टीचा यूज तुम्हाला एक्झाम्पल इव्हॅल्युएशनमध्ये करता येईल. मग प्रॉपर्टी फर्स्ट बघा, मी डायरेक्ट प्रूव्ह दॅट म्हणूनच म्हणेन, कारण सोल्युशन्स तिथंच दिलेले आहेत. पहिली प्रॉपर्टी, इंटिग्रल लोअर लिमिट ए आणि अप्पर लिमिट पण ए, म्हणजे दोघं लिमिट्स सारखे असतील तर ह्या इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट आर इक्वल ए टू ए इक्वल टू 0. मग फंडामेंटल थेरम जर माहिती असेल तर तुम्हाला लगेच कळून येईल की त्या ठिकाणी लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांच्या किमती टाकल्यानंतर तुम्हाला ते उत्तर 0 मिळतं आहे. दिलं आहे त्याचं प्रूफ. लेट इंटिग्रल एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी. देअर फॉर इंटिग्रल ए टू ए एफ एक्स डी एक्स बरोबर जी एक्स प्लस सी. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सारखेच ठेवले. सो जी ऑफ ए प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी दोघं कॅन्सल होऊन जातील, म्हणजे 0 उत्तर मिळते. आलं लक्षात? साधी प्रॉपर्टी आहे. दुसरं प्रॉपर्टी नंबर 2, राईट साईडला बघा. प्रूव्ह दॅट इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स बरोबर मायनस इंटिग्रल बी टू ए, म्हणजे बघा लोअर लिमिटच्या जागी अप्पर लिमिट आणि अप्पर लिमिटच्या जागी लोअर लिमिट जर आपण केलं एफ एक्स डी एक्स, तर तुम्हाला त्या ठिकाणी इंटिग्रलची व्हॅल्यू जी आहे ती साईनने बदलेल. येतं लक्षात? ए टू बी इंटिग्रल एफ एक्स डी एक्स बरोबर मायनस बी टू ए एफ एक्स डी एक्स. सो वेन वी चेंज the lower limit and upper limit, then the value of the integral is equal to negative value of the integral b to a f x dx. अब बघा प्रूफ, लेट इंटिग्रेशन एफ एक्स डी एक्स बरोबर इक्वल टू जी एक्स प्लस सी इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी. लोअर लिमिट टाकलं आहे, अप्पर लिमिट टाकलं आहे. मग जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळतो आहे तुम्हाला. मी साईन निगेटिव्ह बाहेर काढून घेतलं या स्टेपला बघा. जी ऑफ बी मायनस जी ऑफ एमधून निगेटिव्ह साईन जर बाहेर काढून घेतले, जी ऑफ ए ही पॉझिटिव्ह टर्म आणि मायनस जी ऑफ बी निगेटिव्ह टर्म होईल. याचाच अर्थ काय होतो आहे? इंटिग्रल निगेटिव्ह साईन बाहेर आहे, लोअर लिमिट बी आणि अप्पर लिमिट ए केलं इंटिग्रलला.
fx/dx मिळतो आहे. म्हणजेच तुम्ही याही पद्धतीने सोडवलं तरी तुम्हाला आन्सर्स. मग ज्यावेळेस इंटरचेंजिंग लोअर अँड अप्पर लिमिट्स द व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रल चेंजेस बाय साईन ओनली. राहील लक्षात तुमची प्रॉपर्टी. आता याच्यासाठी एक्झाम्पल खाली दिलेले आहेत, बघू बरं. साधे सिंपल एक्झाम्पल आहेत. प्रॉपर्टी नंबर 2 साठी 1 to इव्हॅल्युएट इंटिग्रल 1 to 3 x/dx काय मिळते? उत्तर तुमचं 4 मिळतं आहे. आता आपण जर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांची जागा बदलून घेतली तर काय मिळतं आहे उत्तर? बघा -4. म्हणजेच त्या ठिकाणी इंटिग्रेशनची व्हॅल्यू जी असेल ती निगेटिव्ह साईन घेते. प्रॉपर्टी नंबर 3 बघा. प्रूव्ह दॅट इंटिग्रल a to b fx/dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to b f of t dt. So what happens here? What happens here? The value of the definite integral remains same when we interchange the variable of the integral. x व्हेरिएबलमध्ये तुम्हाला लेफ्ट साईड दिली आहे, राईट व्हेरिएबलमध्ये व्हेरिएबल तुमचा t दिलेला आहे. म्हणजेच दोघं इंटिग्रलची व्हॅल्यू सेम आहे. दोघं इंटिग्रलची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. काय प्रॉपर्टी सांगते? द डेफिनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेरिएबल. मग बघा, इंटिग्रेशन fx/dx ची किंमत gx+c घेतली, LHS घेतली a to b fx/dx. उत्तर काय मिळतं तुम्हाला? g(b - g)a. नंबर 1 इक्वेशन बघा. आता RHS घेतलं आपण a to b f of t dt. उत्तर काय मिळेल तुम्हाला? g(t+c). ब्रॅकेट कंप्लीट केला आणि लोअर लिमिट a to b पुटअप केला. म्हणजे टीची किंमत b टाकली पहिल्यांदा, अप्पर लिमिट g(b+c - g)a+c. म्हणजे c कॅन्सल झाल्यानंतर g(b - g)a दुसरं इक्वेशन मिळालं. 1 आणि 2 वरून काय तुम्ही जजमेंट घेतलं? प्रूफ झालेलं आहे. a to b fx/dx बरोबर a to b ft dt मीन्स डेफिनाइट इंटिग्रेशन इज इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ व्हेरिएबल. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल घेऊ शकता, असं नाही की टीच घ्यायला पाहिजे. झेड व्हेरिएबल घेऊ शकतात, वाय व्हेरिएबल घेऊ शकतात, आणखी तुम्हाला वेगळा वाटला तर तुम्ही तो घेऊ शकता. बघा, त्याच्यासाठी एक्झाम्पल दिलेलं होतं. इव्हॅल्युएट इंटिग्रल लोअर लिमिट π/6 अप्पर लिमिट π/3 कोसाइन x dx. कोसाइनचं इंटिग्रल मिळतं साइन x. लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट टाकल्यानंतर उत्तर मिळतं तुम्हाला √3 - 1/2. आता व्हेरिएबल चेंज करा, एक्सच्या जागी व्हेरिएबल टी वापरला, सेम मिळणार आहे तुम्हाला उत्तर. साइन टी मिळतं आहे. पुन्हा लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकल्यावर तुम्हाला उत्तर पण सेम मिळते आहे. ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला युजफुल असतील. प्रॉपर्टी नंबर 4 2 मार्कला सुद्धा विचारली जाऊ शकते एखादी प्रॉपर्टी, किंवा पुढे ज्या डिफिकल्ट प्रॉपर्टी आहेत त्या 3 मार्क्सला किंवा 4 मार्क्सलाही विचारले जातात. प्रॉपर्टी नंबर 4 बघा. जर ए आणि बी ह्या दोन नंबर्समध्ये तिसरा नंबर जर सी असेल, इफ सी लाईज बिटवीन ए अँड बी, then prove that integration a to b fx/dx is equal to integration a to c fx/dx plus integration c to b fx/dx. म्हणजे लेफ्ट साईडला जे इंटिग्रल होतं तर या ठिकाणी c हा नंबर a आणि b मधला जर असेल, लाईज बिटवीन a अँड b, तर आपल्याला सेपरेट दोन इंटिग्रल्समध्ये त्या डेफिनाइट इंटिग्रलला सेपरेट दोन डेफिनाइट इंटिग्रल्समध्ये लिहिता येईल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसेल a to c
हे पहिले लिमिट झाले, तर दुसऱ्या इंटिग्रल्सला सी टू बी हे लिमिट झाले. येते लक्षात. अतिशय सोपी प्रॉपर्टी आहे. त्याचा प्रूफ पण दिलेलं आहे. बघा प्रूफ. लेट इंटिग्रल एफ एक्स डी एक्स इक्वल टू जी एक्स प्लस सी. जी एक्स प्लस सी. मग तुम्ही लेफ्ट साईडचं पण इंटिग्रल लिहू शकतात, परंतु या ठिकाणी आर एच एसवरून एल एच एसवरती गेले आहेत, तरी काय हरकत नाही. ठीक आहे. आर एच एस घेतली, इंटिग्रल ए टू सी एफ एक्स डी एक्स, आणि पुढचा सी टू बी इंटिग्रल एफ एक्स डी एक्स. मग इंटिग्रेशनची किंमत टाकली जी एक्स प्लस सी, लोअर लिमिट ए टू सी जी एक्स प्लस सी पुढच्या इंटिग्रलचं, आणि लोअर लिमिट सी टू बी टाकला. काय मिळतं तुम्हाला? जी ऑफ सी प्लस सी मायनस जी ऑफ ए प्लस सी. पहिल्या उत्तरामध्ये आपण अप्पर लिमिट सी टाकलं आणि नंतर लोअर लिमिट ए टाकलं. पहिला ब्रॅकेट कंप्लीट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट बी टाकलं, जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ सी प्लस सी. ओके. जी ऑफ सी प्लस सी मायनस जी ऑफ ए मायनस सी प्लस जी ऑफ बी प्लस सी मायनस जी ऑफ सी मायनस सी. मग या ठिकाणी जी ऑफ सी हा कॅन्सल होऊन जातो, सी पण कॅन्सल होऊन जातं, म्हणजेच फायनल उत्तर जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए मिळतो आहे. त्यालाच आपण लिहिलं जी ऑफ एक्स प्लस सी लोअर लिमिट ए टू बी विच इज इक्वल टू इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स. इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स म्हणजेच एल एच एस मिळते. मग ज्या वेळेस आपल्याला एक्झाम्पल्समध्ये या प्रॉपर्टीचा यूज करायचा असेल, आता उदाहरणार्थ 0 टू पाय दिला असेल, तर आपल्याला मिडल मोस्ट व्हॅल्यू 0 टू पाय बाय 2 इंटिग्रल प्लस पाय बाय 2 टू पाय एफ एक्स डी एक्स या पद्धतीमध्ये लिहिता येईल. ठीक आहे. मग याच्यावरती गणित आहे तुमच्या पुढच्या पेजला, बघू आपण. प्रूफला आलेली प्रॉपर्टी. प्रूव्ह दिस इंटिग्रल -1 टू 5 2x प्लस 3 डी एक्स इक्वल टू -1 टू 3 घेतला आहे 2x प्लस 3, आणि दुसरं 3 टू 5, म्हणजे 3 हा पॉईंट किंवा 3 हा नंबर -1 आणि 5 मधला आहे. तर एल एच एस साईड तुम्हाला दिसते, त्याचं उत्तर काय मिळते तुम्हाला 42. आर एच एस साईडमध्ये तुम्हाला दोन इंटिग्रलची बेरीज दिसते, परंतु त्या ठिकाणी ब्रेकिंग पॉईंट जो होता तो 3 दिसतो आहे. मग पहिलं उत्तर तुमचं x² प्लस 3x मिळालं तुम्हाला. -1 टू 3 लोअर आणि अप्पर लिमिट टाकलं, आणि दुसऱ्या याच्यामध्ये 3 टू 5 लोअर आणि अप्पर लिमिट टाकलं, तरी सिम्प्लिफिकेशन करून तुम्हाला 42 आन्सर मिळतं आहे. येतं आहे लक्षात. चौथ्या पहिल्या 2-3 प्रॉपर्टी तर इझी आहेत. आता ही 5वी प्रॉपर्टी तुम्हाला दिलेली आहे. बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. पाचवी प्रॉपर्टी. प्रूव्ह दॅट इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स इक्वल टू. प्रूफ बघा, एक्झाम्पल नंतर बघू आपण बाजूला. मग इंटिग्रल एफ एक्स डी एक्सची किंमत जी एक्स प्लस सी घेतली, तर डायरेक्ट आर एच एस साईड घेतली. आर एच एस घेतली ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. मग एफ ऑफ फंक्शन जे मध्ये तुम्हाला दिलेलं आहे ए प्लस बी मायनस एक्स
ही किंमत जर मी टी घेतली तर मला एक्सची किंमत मिळते ए प्लस बी मायनस टी. मग ज्यावेळेस सबस्टिट्यूशन तुम्ही टाकणार त्यावेळेस अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट यांच्या व्हॅल्यूसुद्धा बदलतील. ए प्लस बी मायनस एक्स इक्वल टू टी जर सबस्टिट्यूशन घेतलं तर डी एक्सची किंमत मिळते तुम्हाला मायनस डी टी. मग ज्यावेळेस एक्सची किंमत एक्स टेन्स टू ए म्हणजे लोअर लिमिट आपण घेतलं त्यावेळेस टी टेन्स टू बी मिळतो आहे बघा. आपल्याला एक्सची किंमत काय मिळाली होती ए प्लस बी मायनस टी. म्हणजे एक्सची किंमत जर ए घेतली तर बी बरोबर टी मिळतो आहे. म्हणजेच तुम्हाला टीची व्हॅल्यू ही बीला जाणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वेन एक्स टेन्स टू बी टी टेन्स टू ए म्हणजे जे काही तुम्ही सबस्टिट्यूशन केलं आहे. मग बघा आर एच एस इक्वल टू देअरफॉर. आता लिमिट चेंज होत आहेत बघा. पूर्ण इंटिग्रल कसं चेंज होतं आहे या स्टेपला बघा. लोअर लिमिट झालं बी आणि अप्पर लिमिट झालं ए. म्हणजे ज्यावेळेस लोअर लिमिट ए होतं तुमचं त्यावेळेस टी टेन्स टू बी होतं ना, म्हणून लोअर लिमिट बी झालं आणि अप्पर लिमिट ए झालं. एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी मायनस एक्सची किंमत टी केली म्हणून एफ टी झाला तो आणि डी एक्सची किंमत झाली मायनस डी टी. मायनस डी टीचा जो साईन बाहेर काढून घेतला मायनस इंटिग्रल बी टू ए एफ ऑफ टी डी टी. येतं आहे लक्षात. मग निगेटिव्ह साईन जर आपल्याला काढून टाकायचं असेल पॉझिटिव्हमध्ये करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे जर आपण इंटरचेंज केले लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट प्रॉपर्टी नंबर थर्ड बघा बाजूलाच लिहून दिली प्रॉपर्टी थर्ड. मग या ठिकाणी मायनस मायनस प्लस होऊन गेलं. लोअर लिमिट झालं ए आणि अप्पर लिमिट झालं बी एफ ऑफ टी डी टी. ही झाली तुमची तिसरी प्रॉपर्टीनुसार. साईन निघून गेलं त्या ठिकाणी. परत आपण व्हेरिएबल बदलला म्हणजे प्रॉपर्टी नंबर टू. प्रॉपर्टी नंबर टू ए टू बी एफ एक्स डी एक्स म्हणजेच तुम्हाला काय मिळालं एल एच एस मिळालं. म्हणजेच या पाचव्या प्रॉपर्टीसाठी आपण दोन प्रॉपर्टीज यूज केल्या. प्रॉपर्टी नंबर 3 आणि नंतर प्रॉपर्टी नंबर 2. शेवटी आपल्याला फायनल लिहायचं आहे दस इंटिग्रल ए टू बी एफ एक्स डी एक्स बरोबर ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स डी एक्स. मग त्यासाठी एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. इव्हॅल्युएट द इंटिग्रल आय म्हटलेलं आहे त्याला. लोअर लिमिट पाय अपॉन 6 अप्पर लिमिट पाय बाय 3 साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. एक नंबर देऊन ठेवला आहे. मग आता पाय अपॉन 6 आणि वरती पाय बाय 3 दिलेला आहे साइन स्क्वेअर. मग एक्सची जागा आपण काय घेणार ए प्लस बी मायनस एक्स. ए प्लस बी पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 मायनस एक्स ब्रॅकेट कंप्लीट साइन स्क्वेअर. आता दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला मिळतं आहे पाय बाय 2 मायनस एक्स आणि साइन पाय बाय 2 मायनस एक्स काय मिळतं तुम्हाला कॉस पाय बाय 2 कोसाइन एक्स म्हणजेच तुम्हाला कोसाइन स्क्वेअर एक्स मिळतो आहे. याला नंबर 2 दिलं. मग एक नंबर पण आहे आणि 2 नंबर पण आहे. आता साइन स्क्वेअरमधून लगेच ट्रान्सफर झाला तो कोसाइन स्क्वेअरमध्ये. दोघांची बेरीज केली मी. लेफ्ट साईडची बेरीज काय मिळते आहे 2i म्हणजेच इंटिग्रल डेफिनेट इंटिग्रल बघा पाय अपॉन 6 दोघं लेफ्ट साईडच्या राईट साईडची बेरीज केली. परंतु लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट सेम असल्या म्हणून दोघं फंक्शन्स ॲड केलं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आपण सेपरेट इंटिग्रल्स एकत्र केले तर साइन स्क्वेअर एक्स आणि कोसाइन स्क्वेअरची किंमत मिळते 1 आणि 1चं इंटिग्रल मिळते तुम्हाला एक्स. लोअर लिमिट टाकलं पाय अपॉन 6 अप्पर लिमिट टाकलं पाय बाय 3 म्हणजेच तुम्हाला 2iची किंमत काय मिळते मग पाय बाय 3 मायनस पाय अपॉन 6 म्हणजेच उत्तर पाय अपॉन 6. ही किंमत 2iची म्हणजेच आयची किंमत किती मिळाली तुम्हाला पाय अपॉन 12. येतं आहे लक्षात सगळ्यांचं.
शेवटची प्रॉपर्टी घेऊ आपण आणि मग त्याच्यावरती आपण पुढचे एक्झाम्पल्स बघू नंतर. प्रॉपर्टी नंबर 6 सगळ्यात महत्त्वाच्या प्रॉपर्टी आहे त्याच्यावर एक्झाम्पल पण दिलेले आहे बघा. प्रॉपर्टी नंबर 6 0 to a इंटिग्रल प्रूव्ह दॅटला एफ एक्स डी एक्स इक्वल टू 0 to a इंटिग्रल एफ ऑफ ए मायनस एक्स. मागची जी प्रॉपर्टी त्याच लेवलची प्रॉपर्टी आहे म्हणून आर एच एसवरूनच घ्यायचं आपण. मग सोल्युशन बघा. पहिली लाईन लेट एफ एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी. सो कन्सिडर आर एच एस 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स. मग मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं ए प्लस बी मायनस एक्स बरोबर टी पुटअप केलं होतं. तर आता तुम्हाला ए मायनस एक्स बरोबर टी पुटअप केले तर डी एक्सची किंमत पुन्हा मायनस डी टीला जाते. मग ॲज एक्स टेन्स टू 0 एक्सची किंमत जर 0 घेतली तर टी टेन्स टू ए मिळतो आहे आणि ज्यावेळेस एक्स टेन्स टू ए व्हॅल्यू मिळेल त्यावेळेस टी टेन्स टू 0. मग बघा ओरिजिनल इंटिग्रल किंवा आर एच एसवरून आपण जी साईड घेतली होती तर लोअर लिमिट झाला ए आणि अप्पर लिमिट झालं आहे तुमचं 0 एफ ऑफ टी ए मायनस एक्सची किंमत टी घेतल्यामुळं आणि मायनस डी टी मिळतो आहे तुम्हाला. म्हणजेच मायनस इंटिग्रल साईन बाहेर काढून घेतलं आहे इंटिग्रल ए टू 0 एफ ऑफ टी डी टी. मग साईन आपल्याला बदलायचं आहे म्हणजेच तुम्ही लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट यांचे जर जागा बदलल्याची इंटरचेंज केले तर त्या ठिकाणी ॲटोमॅटिक ते साईन चेंज होऊन जाईल. काय मिळालं मग 0 to a एफ ऑफ टी डी टी बाय प्रॉपर्टी नंबर 3. आणि पुन्हा व्हेरिएबल चेंज करायचे 0 to a एफ एक्स डी एक्स. म्हणजेच तुम्हाला बाय प्रॉपर्टी नंबर 2 इंडिपेंडंट ऑफ चेंज ऑफ व्हेरिएबल द डेफिनाइट इंटिग्रल रिमेन्स द सेम. प्रॉपर्टी नंबर 2 म्हणजेच तुम्हाला एल एच एस मिळते. मग शेवटचं लाईन बघा 0 to a एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू 0 to a एफ ऑफ ए मायनस एक्स डी एक्स. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी तुमची ही. त्याच्यावर आधारित एक गणित दिलेलं तुम्हाला या ठिकाणी सॉल्व बघा. 0 to π/4 log 1 प्लस टॅन एक्स. याला आय म्हटलं मी 1 नंबर दिलेलं आहे बघा. मग ए मायनस एक्स म्हणजे तुम्हाला π/4 मायनस एक्स जिथं जिथं एक्स असेल त्या ठिकाणी π/4 मायनस एक्स टाकायचं आहे तुम्हाला. मग बघा डी एक्समध्ये चेंज करायचं नाही तुम्हाला. प्रॉपर्टी काय म्हणते तुम्हाला एफ ऑफ ए मायनस एक्स एवढंच चेंज करायचं. 0 to π/4 दुसरी स्टेप नंबर इक्वेशन 1च्या खालची लाईन 0 to π/4 log 1 प्लस टॅन π/4 मायनस एक्स. आता टॅन π/4 मायनस एक्स सिम्प्लिफाय केल्यावर मिळेल तुम्हाला टॅन π/4 मायनस टॅन एक्स 1 मायनस टॅन π/4 इंटू टॅन एक्स. सिम्प्लिफाय करा. कुठपर्यंत गेलो आपण 2/1 प्लस टॅन एक्सपर्यंत गेलो. काय मिळतं आहे मग तुम्हाला 0 to π/4 log 2. आता लॉग a/b या फॉर्मॅटमध्ये log 2 मायनस log 1 प्लस टॅन एक्स. म्हणजेच इथं तुम्हाला 0 to π/2 दोन सेपरेट इंटिग्रल केलं log 2 डी एक्स आणि पुढचं इंटिग्रल घेतलं 0 to π/4 log 1 प्लस टॅन एक्स. म्हणजेच तुम्हाला या शेवटच्या इंटिग्रलमध्ये ओरिजिनल आय दिसतं आहे किंवा इक्वेशन 1 दिसतं आहे म्हणून त्याला आय म्हटलं आपण. आता log 2चं इंटिग्रल तुम्हाला log 2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रलच्या बाहेर लिहिलं तुम्ही 1 इंटिग्रल डी एक्स. मग आयला पण इकडे ट्रान्सफर केलं आय प्लस आय 2i मिळतो आहे log 2 आणि 1चं इंटिग्रल काय मिळते एक्स लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट π/4 टाकला. 2i बरोबर काय मिळतं आहे तुम्हाला log 2 ब्रॅकेटमध्ये π/4 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0. म्हणजेच तुम्हाला काय मिळतं आहे 2iची किंमत होती म्हणजे आय परत 2ने डिवायडेशन करून घेतलं π/8 इंटू log 2. तर बघा इथं आपण ए मायनस एक्स या फॉर्मॅटमध्ये 6वी प्रॉपर्टी जी होती ती आपण वापरली. पुढच्या वेळेस आपण आणखी 2 प्रॉपर्टीज आहेत तिथं आणि मग एक्झाम्पल्स आपण सोडू. त्या 2 प्रॉपर्टीजमध्ये एक 0 to 2a
या इंटिग्रलला आहे ती प्रॉपर्टी. जर तुम्हाला 6वी प्रॉपर्टी समजली असेल तर तुम्हाला 7वी आणि 8व्या प्रॉपर्टीमध्ये मला वाटतं इवन आणि ऑड फंक्शन एफ एक्स हे इवन आणि ऑड जर दिलेलं असेल तर त्यावेळेस त्या सिच्युएशनमध्ये काय करायचं, ती 8व्या नंबरची प्रॉपर्टी आहे. ओके, मग आज आपण इथं थांबू. कमीत कमी या 6 प्रॉपर्टीजपर्यंत म्हणजे पेज नंबर 157 तर 160पर्यंत म्हणजे 4 पेजेस मी तुम्हाला आज एक्सप्लेन केले आहेत. एवढ्या 6 प्रॉपर्टी तरी व्यवस्थित एक्झाम्पलसह करा. त्याच्यावर आधारित गणितं एक्झरसाइजेसमध्ये आहेत, काही सॉल्वमध्ये पण आहेत, तेही बघा. ओके, थँक्यू. वी स्टॉप हिअर. नेक्स्ट टाइम वी सी प्रॉपर्टी नंबर 7 and 8. ओके.